हिंगलाज माता 52 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असून मूळ हिंगलाज मातेचं शक्तिपीठ ही पाकिस्तान बलुचिस्तान प्रांतामध्ये असणाऱ्या हिंगुल नदीच्या तीरावरती आहे. भारत आणि पाकिस्तान त्यावेळेस सीमा विभाजन झालेले नसल्यामुळे डोंगरपुरी नावाचे एक संत देवीला प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या जागी गेले. देवीला प्रसन्न केलं आणि देवींनी त्यांची इच्छा मागितली. त्यावेळी त्यांनी सांगितलं की आता माझा वय थकलेला आहे, त्यामुळे तो माझ्या जागी येऊन निवास करावा राहावं म्हणून देवीचे आशीर्वाद त्यांनी प्राप्त केला. देवीने त्यांच्या आशीर्वादासाठी तथास्तु म्हणून तू फक्त पुढे चालत राहा, मी तुझ्या मागेच आहे असं सांगून त्यांना तयार केलं. त्यावेळी डोंगरपुरी महाराज प्रत्येक प्रांतामध्ये फिरत फिरत नाशिकवरून उगाव या क्षेत्रामध्ये आले. तिथून नदीला महापूर आल्यामुळे आपण अनाथ देवीकडे पलीकडे जाणार कसं म्हणून देवी त्यांनी थोडीशी मागमान वळवली. त्यावेळेस देवीचा दिव्य असा प्रकाश या जागी स्थिर झाला आणि त्यावेळेस 1227 मध्ये त्यांनी स्वतःच्या हस्ते हिंगलाज मातेची प्राणप्रतिष्ठा या खेडेगावामध्ये केली. देवीची ही मूर्ती पाषाणमय असून देवीचं जे सिंहासन आहे हे मूळ 1227 मध्ये बांधलेलं आहे. हे दोन्ही गाभारे देवीचे एकूण 1700 मध्ये आहेत आणि पुढचं जे बांधकाम आहे हे आता लेटेस्ट 2000 मधलं आहे. देवीला 4 हात असून देवीला 3 प्रकारचे नेत्र आहेत, जशी शंकराला असतात त्याप्रमाणे. आणि मधल्या नेत्राच्या जागी तिला हळदी आणि कुंकू यांनी सुशोभित केले आहे. देवीला कुमारिका असल्यामुळे तिला वेगवेगळे ड्रेस या ठिकाणी परिधान केले जातात. विशिष्ट सण वार उत्सवाच्या जागी देवीला काहीतरी साडी पण घातली जाते. देवी ही 52 शक्तिपीठांपैकी एक असून खेड्याचे एक वैशिष्ट्य या ठिकाणी मानलं जातं. म्हणून नवरात्रामध्ये तिची खूप मोठी यात्रा या ठिकाणी भरते. श्रावण शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी देवी स्थित झाली म्हणून या ठिकाणी देवीचा मोठा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. त्याच्यानंतर शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी पौष पौर्णिमेला देवी मूळ पाकिस्तानमध्ये निर्माण झाली, प्रगट झाली म्हणून तिचाही उत्सव त्या ठिकाणी निर्माण केला जातो आणि मोठा उत्सव साजरा केला जातो. आणि आता चैत्र नवरात्रामध्ये सुद्धा आपण देवीची या ठिकाणी उत्सवाची सुरुवात केलेली आहे. भाविक भरपूर लांबून लोक येतात. अष्टमी दिवशी इथं मोठा यज्ञ केला जातो आणि देवीचे उत्सव या प्रकारे साजरे केले जातात. सकाळी देवीची महापूजा असते, अभिषेक असतो. दुपारी माध्यान्ह पूजनाला देवीचा नैवेद्य पूजन अर्चन केलं जातं आणि सायंकाळी 7 वाजता ठीक संध्याकाळी आरती केली जाते. अशी रोजची दिनचर्या देवीची या ठिकाणी आहे. जय हिंद.